हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तो जरी इतरांशी बोलत उभा होता तरी त्याची नजर मात्र एकसारखी अनुषाकडेच होती. दोघांच्या नजरा जशा भिडल्या तसा अविराजने हलकेच डोळे मिचकावले, जणू काही सांगत होता, काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबतच आहे. हे पाहून अनुषाच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकी स्मितरेषा उमटली. अविराजने आधीच ऋषभला काहीतरी सांगून ठेवले होते, म्हणूनच ऋषभ मोठमोठ्या ब्रँडच्या ओनर्सची अनुषाशी ओळख करून देत होता. दुसरीकडे पार्टीतल्या सगळ्या मुली तर अविराजकडे पाहून उसासे टाकण्यातच व्यस्त होत्या, कारण अविराज अशा प्रकारच्या पार्टींना फारच क्वचित येत असे. अनुषा हे सगळं अगदी नीट पाहत होती आणि तिचा तर जणू रागाने मेंदूच फुटेल अशी अवस्था झाली होती. तेवढ्यात सध्याच्या काळात थोडीफार फेमस असलेली एक मॉडेल हातात वाईनचा ग्लास घेऊन सरळ अविराजकडे आली होती आणि म्हणाली, प्रेसिडेंट राठोड, माझ्यासोबत एक ड्रिंक घ्यायला तुम्हाला आवडेल का? नाही, अविराजने तिच्याकडे न पाहता सरळ उत्तर दिलं. मॉडेलचा चेहरा उतरला, तिला रागही आला, अपमानही झाला, पण तो गिळून ती बनावटी स्मित करत म्हणाली, कम ऑन, एक ड्रिंकच तर आहे. अविराजने काहीही न बोलता फक्त त्याच्या नेहमीच्या थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि ती घाबरून 2 पावले मागे सरकली, जणू कोणीतरी तिचा जीवच काढून घेतला होता. इकडे अनुषा हे सगळं पाहून अक्षरशः तापली होती. तिच्या मुठी आवळत चालल्या होत्या. तेवढ्या तिच्या बाजूला उभ्या असलेल्या आकृती आणि श्रेया म्हणाल्या, तू असंच आयुष्यभर बघत बस आणि कोणीतरी दुसरी येऊन प्रेसिडेंटला उडवून येईल. अनुषा त्यांच्याकडे रागाने पाहत होती, तेव्हा श्रेया मुद्दाम आग लावत म्हणाली, आणि नाहीतर काय, जरा बघ ना त्यांना, कोणती मुलगी त्यांना नको म्हणेल? आणि एक तू आहेस, इतका वेळ त्यांच्या सोबत आहेस, एकत्र राहता, खातात, कधी कधी त्याच बेडवर झोपता सुद्धा, पण आजवर तू त्यांना एक किसही देऊ शकली नाहीस. आकृतीही लगेच म्हणाली, मी तर सांगते, तू असंच त्यांच्यासमोर काहीतरी होण्याची वाट पाहत बस आणि नंतर कोणीतरी दुसरी येईल आणि गेम संपेल, तेव्हा समजेल तुला. दोघी एकमेकींकडे कटाक्ष टाकत जणू विचारत होत्या, प्लॅन चालला का? तेवढ्यात अनुषा संतापाने थरथरत म्हणाली, बस आता खूप झालं, आज तर काहीतरी करूनच दम घेणार आहे, असं म्हणत ती तिथून निघून गेली. अनुषा निघताच आकृती आणि श्रेया हायफाय करत म्हणाल्या, आज तर बाण अगदी बरोबर लक्षावर लागलाय. देवाजवळ प्रार्थना आहे, आज तरी ती काहीतरी करेल आणि दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होईल. किती दिवस असेच चालणार? इकडे ऋषभ येऊन अविराजच्या कानात काहीतरी सांगतो आणि अविराज ताबडतोब वर ऋषभने सांगितलेल्या रूमकडे निघून जातो. रूममध्ये पोहोचताच त्याने दार उघडलं आणि आवाज दिला, बच्चा, कुठे आहेस? ठीक आहेस ना? तेवढ्यात मागून अनुषा त्याला मिठी मारत म्हणाली, इथेच आहे, तुमच्याजवळ. तिचा आवाज ऐकताच अविराजने सुटकेचा निश्वास टाकला. तिच्याकडे वळून विचारलं, काय झालं तुला? ऋषभ म्हणाला, तू ठीक नाहीयेस म्हणून इथे आलीस. अनुषा पुन्हा त्याला मिठी मारत म्हणाली, मला काही झालेलं नाही. अविराज आश्चर्याने म्हणाला, मग ऋषभने असं का सांगितलं? माहितीये तुला मी किती टेन्शनमध्ये आलो होतो? अनुषा त्याच्या छातीत चेहरा लपवत म्हणाली, ते मीच त्याला सांगितलं होतं आणि सॉरी तुम्हाला काळजी लावली म्हणून. अविराजने भुवया उंचावत विचारलं, पण का असं केलंस? अनुषाने वर पाहत गोड चेहरा करत उत्तर दिलं, कारण मला तुम्ही हवे होता, आता लगेच. त्यानंतर तिने ओठ वाकवत पुढे म्हणाली, आणि खाली मला सुफेकेशन होत होता, खास करून त्या मुलीमुळे ज्या तुमच्यावर सतत डोळे टाकत होत्या. अविराजला क्षणभर कळेना हसायचं की काय बोलायचं.
त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेत विचारलं, तू जळतेस का? अनुषाने प्रामाणिकपणे मान हलवली. हे पाहून अविराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो म्हणाला, जेलेस होण्यासारखं काही नाही. मी आधीपासूनच तुझाच आहे. कदाचित अविराजलाच जाणवलं नाही, पण त्याने आपल्या भावना नकळत कबूल करून टाकल्या होत्या. अनुषा मात्र नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही, केवळ बोलून नाही चालणार, मला पुरावा पाहिजे. अविराज अनुषाकडे थोड्या गोंधळलेल्या नजरेने पाहत म्हणाला, आणि हे कसं प्रूव्ह होणार? अनुषा हलकसं हसली. मी सांगू? अनुषा म्हणाली. अविराजनेही हळूच मान हलवत उत्तर दिलं, हो सांग. इतक्यात अनुषाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला हलकसं मागे ढकललं. तो सरळ बेडवर जाऊन बसला. अविराज अजून काही समजून घेईल तोपर्यंत अनुषा त्याच्या जवळ येऊन त्याच्या मांडीवर बसली. त्याचा कोट काढून टाय सैल करत ती शांत आवाजात म्हणाली, आज तुम्हाला मला टाळण्याची परवानगी नाही. अविराज तिच्या डोळ्यात खोलपणे पाहत म्हणाला आणि हसला. एकदा जवळ आल्यानंतर मागे हटण्याचा रस्ता नसेल हा विचार करून बोल. अनुषा त्याच्या अगदी जवळ झुकली. तिच्या आवाजात खरं आणि स्पष्ट प्रेम होतं. तुमच्याबाबत मी कधीच विचार करून काही केलं नाही आणि मला तसं करायची गरजही नाही. तिने त्याच्या छातीवर हात सरकवला. दुसऱ्या हाताने त्याचा चेहरा हलकेच पकडला आणि त्याच्या अगदी जवळ येत थांबली. त्याच्या ओठांमध्ये एक श्वासा एवढं अंतर उरलं होतं. बच्चा, अविराज काही बोलणार. एवढ्यातच अनुषाने त्याचे शब्द अडवत त्याच्या ओठांवर एक गाढ उबदार किस ठेवला. ती सुरुवातीला हळू मऊपणे त्याच्या जवळ येत होती. जसजसा वेळ जात होता तसा तिचा नजाकतपूर्ण स्पर्श तिची ओढ वाढत होती. अविराजनेही तिची कमर पकडून तिला आपल्या जवळ ओढलं. त्यांच्या काठावर जमा झालेल्या भावना अखेर आज पहिल्यांदा शब्दांऐवजी स्पर्शातून बाहेर पडत होत्या. क्षणभराने अविराजने तिच्या भोवती हात ठेवून तिला प्रेमाने बेडवर आपल्या जवळ घेतलं. दोघेही फक्त एकमेकांमध्ये हरवले होते. घाई नव्हती, उतावळेपणा नव्हता, फक्त त्या क्षणाची ऊब, एकमेकांच्या जवळ येण्याची ओढ आणि न बोलता व्यक्त होणारी आपुलकी होती. अनुषाची बोटं त्याच्या छातीवर फिरत होती आणि अविराजच्या हातांनी तिच्या पाठीला आधार दिला होता. खोलीत फक्त त्यांचे हलके श्वास आणि त्यांच्या जवळीकीची शांत, सुंदर धडधड ऐकू येत होती. काही क्षणानंतर अविराज थांबला. त्याने अनुषाच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या कपाळावर हळूच हात ठेवत विचारलं, आर यू शुअर? म्हणजे तुला हे खरंच सगळं ठीक आहे ना? अनुषाच्या डोळ्यात एकदम निर्मळ विश्वास होता आणि त्यानंतर तिने हलक्या हसून आपल्या पापण्या मिटल्या आणि मान हलवली. तुमच्यासोबत असताना मला कशाचीही भीती वाटत नाही अवी. त्यानंतर अविराजने तिच्या कपाळावर एक मऊ किस ठेवला आणि त्याचनंतर मी तुला कधी दुखावू इच्छित नाही आणि तुझा पूर्ण विश्वास मिळवण्याआधी काहीही करण्याचा माझा हेतू नाही. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. अनुषाच्या डोळ्यात पाणी दाटलं. दुःखाचं नव्हे तर हृदयातून उफाळलेल्या राहतीचं आणि प्रेमाचं. तिने त्याच्या छातीवर चेहरा ठेवला आणि अलगद कुजबुजली. तुम्ही माझ्यासोबत आहात एवढंच पुरेसं आहे. आणि त्यानंतर अविराजने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्या रात्री दोघांनी काहीही घाई केली नाही. ना कोणाला स्वतःला सिद्ध करायचं होतं, ना जवळकीची परीक्षा द्यायची होती. दोघे फक्त एकमेकांना प्रेमाने, शांतपणे मिठीत घेऊन बसले. जणू त्यांच्या हृदयांनी स्वतःचे एकमेकांना सांगितलं होतं,
आता आपण दोघं एकमेकांचे आहोत. अनुषा हलकेच हसली आणि अविराजच्या गालावर एक किस देत म्हणाली, अभि, तुम्ही इतके चांगले कसे काय? असं म्हणत ती त्याला मिठी मारून त्याच्या छातीत डोकं ठेवते आणि डोळे मिटून शांतपणे विसावते. अविराजनेही दोघांवर ब्लँकेट ओढत अनुषाच्या केसांवरून हात फिरवला आणि स्वतःचे डोळे बंद केले. रात्र चांगलीच गडद झाली होती. अविराजच्या मिठीत अनुषा अगदी शांत झोपली होती. तेवढ्यात बेडच्या बाजूला ठेवलेल्या तिच्या फोनवर सतत येणाऱ्या मेसेजच्या आवाजाने अविराजची झोप उडाली. तो अगदी हलक्या आवाजानेही जागा होणारा होता. त्याने हलकेच हात पुढे करून फोन उचलला, फक्त सायलेंट करण्यासाठी, अनुषाची झोप मोडू नये म्हणून. पण फोन हातात घेताच त्याच्या नजरेस शेवटचा आलेला मेसेज पडला आणि तो स्वतःला थांबू शकला नाही. त्याने फोन अनलॉक करून सर्व मेसेजेस उघडले. पहिला मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन्स अनु, आज टीव्हीवर बघितलं मी तुझा शो आणि तुझा इंटरव्ह्यू. यू आर जस्ट ऑसम. दुसरा मेसेज, आणि सॉरी जान, मी नेहमी तुला या सगळ्यापासून दूर राहायला सांगितलं आणि तू माझ्यावर इतकं प्रेम करायचीस की माझ्यासाठी स्वतःची स्वप्नही सोडून दिलीस. आणि तिसरा मेसेज, प्लीज जान, मला माफ कर, एक संधी दे, यावेळी कोणतीही चूक होणार नाही. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या बाजूला उभा राहीन आणि आपण दोघे मिळून तुझी सगळी स्वप्न पूर्ण करू. प्लीज जान. सगळे मेसेज वाचून अविराजच्या डोळ्यात संतापाची ज्वाला उसळली. नंबर अननोन होता, पण हे मेसेज कुणाचे आहेत हे तो क्षणात समजला. अविराजने रिप्लाय केला, हाऊ डिड यू गेट दिस नंबर? त्यावर ताबडतोब उत्तर आलं, मला माहिती होतं जान, तू जागी असशील, माझ्याच विचारात असशील ना, मीही तुझ्याच विचारात आहे. हे वाचताच अविराजचा राग अनावर झाला. त्याने पुन्हा टाईप केलं, जस्ट आन्सर व्हॉट आय आस्क्ड. आय डोंट हॅव टाईम टू वेस्ट ऑन युजलेस थिंग लाईक यू. साहिलला अनुषाकडून असं उत्तर येईल अशी कल्पना स्वप्नातही नसणार, पण स्वतःच्या केलेल्या गोष्टी आठवताच तो शांत होत म्हणाला, कॉलेज ग्रुपमधून मिळाला नंबर. माझा जुना नंबर तर तू ब्लॉक केलाय ना? अविराजने पुन्हा उत्तर दिलं, अँड सी हाऊ शेमलेस यू आर. मी नंबर ब्लॉक केलाय म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंच नाही हे स्पष्ट होतं, तरीही तू नवीन नंबरवरून रात्रीच्या वेळी अशा निरर्थक मेसेजेस पाठवतोस. पुन्हा अशी हरकत केलीस तर परिणाम चांगला होणार नाही. पहिले मेसेजेस जरी त्याने अनुषाच्या वतीने पाठवले होते, तरी शेवटची चेतावणी मात्र अविराजने स्वतःच्या स्वभावाने, स्वतःच्या रागाने दिली होती. ते मेसेज टाईप करून तो ऑफलाईन झाला. त्याने अनुषाचा फोन सायलेंट करून परत टेबलवर ठेवला. एकदा नजर फिरवली, त्याच्या बाहुपाशात गुंग झोपलेली अनुषा, जगाच्या सगळ्या त्रासातून दूर. तेवढ्यानेच अविराजचा राग शांत झाला. तो तिला घट्ट मिठी मारत अलगद पुटपुटला, मी आधीच तुला सांगितले, आता तुला जरी वाटलं तरी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. आणि मग त्यानेही डोळे मिटून झोप घेतली. पुढील सकाळ. काल ज्या हॉटेलमध्ये पार्टी होती त्या हॉटेलच्या खोलीत ग्लास विंडोमधून आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या रूममधील बेडवर एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपलेल्या अविराज आणि अनुषावर मऊसर स्पर्श केला. अनुषा अर्धी अविराजच्या वर चढलेली, त्याच्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपली होती, तर अविराज एका हाताने तिची कंबर आणि दुसऱ्या हाताने तिचे केस हलकेच कुरवाळत तिच्या चेहऱ्याकडे पाहत काहीतरी विचारात गुंतला होता. घड्याळावर नजर टाकली तेव्हा सकाळचे 8:30 वाजले होते. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, उठ ना बच्चा, सकाळ झाली, घरी जायचं नाही का?
आणि त्यानंतर पण अनुषा झोपेतच कुशीत अजून खोल शिरत होती. तिची ही कृती पाहून अविराज हसला. पुन्हा तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही उठेना. शेवटी त्याने तिला हलकेच उचलून थेट वॉशरूममध्ये नेले आणि बाथटबमध्ये बसवून दिलं. पाण्याचा स्पर्श होताच अनुषा घाबरून किंचाळत, हात पाय फडफडत ओरडू लागली, "मी बुडणार आहे, बचाव, मला वाचवा." अविराज तिच्या या प्रतिक्रिया पाहून चकित झाला. "सिरियसली? तू बाथटबमध्ये बुडशील?" तो म्हणाला. अनुषा अजूनही घाबरून धडपडत होती. तिच्या हाताला लागून वरचा शॉवर अचानक सुरू झाला आणि वेगाने पाणी तिच्या अंगावर पडू लागलं. ती तर आणखीनच घाबरली आणि जोरजोरात आरडाओरड करू लागली. हे पाहून अविराज लगेच तिच्याकडे धावला. अनुषा त्याला घट्ट मिठी मारून थरथरत होती. तो लगेच शॉवर बंद करून तिला उचलत बाहेर आला आणि एका शेल्फवर बसवले. अनुषा अजूनही त्याला घट्ट पकडून सतत थरथरत होती. अविराज प्रेमाने विचारू लागला, "काय झालं रे बच्चा? असं का थरथरतेस?" थोड्या वेळाने अनुषा शांत होत म्हणाली, "लहानपणी मी एकदा पाण्यात बुडाले होते. त्यानंतर मला ॲक्वाफोबिया आहे. अचानक पाणी अंगावर पडलं किंवा मला न सांगता कुणी पाणी टाकलं तर मला भयंकर भीती वाटते." अविराज तिला जवळ घेत म्हणाला, "माफ कर रे बच्चा, मला खरंच माहिती नव्हतं. नाहीतर मी कधी असं केलं नसतं." त्याच्या आवाजातला अपराधभाव समजून अनुषाने त्याचे चेहरे वर उचलले आणि त्याच्या ओठांवर हलकेच किस करत म्हणाली, "माहिती आहे अभि, तुम्ही मुद्दा मला दुखावणार नाही." ती पुन्हा त्याला मिठी मारते. थोडा वेळ तिला शांत करून अविराज म्हणाला, "चल आता फ्रेश हो, तुझे कपडे आत्ता येतात." असं सांगून तो वॉशरूमच्या बाहेर गेला. त्याच्या गेल्यावर अनुषाने स्वतःकडे पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की ती अजूनही काल रात्रीच्याच अंगरख्यात होती. कालच्या सगळ्या गोष्टी आठवताच तिचे गाल लाल झाले होते. थोड्या वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली. तिने बाथरोब घातला होता. तिला पाहून अविराजने एक पॅकेट देत म्हटलं, "हे घे, यात तुझा ड्रेस आहे. तू तयार हो, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो." काही वेळात दोघे तयार होऊन नाश्ता करून घरी निघाले. घरी पोहोचल्यावर अविराजने तिला रेस्ट करण्यास सांगितलं आणि स्वतः स्टडी रूममध्ये गेली. अनुषा आपल्या खोलीत गेली तेव्हा सानियाला फोन करण्यासाठी तिने फोन उचलला. फोन सायलेंटवर होता. तिने अनलॉक केला तर साहिलचे मेसेज ओपन झालेलेच दिसले. पहिल्यांदा तिला काही समजलं नाही, पण मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्यावर आपसुकच एक स्मित उमटलं. तिने हळू आवाजात म्हणाली, म्हणजे फक्त मला नाही, ASRला पण जळतंय." पण पुढचे मेसेज आठवताच तिचं हसू गायब झालं. ती दात खिळवत म्हणाली, "परत यायचा फार शौक आहे ना माझ्या आयुष्यात." "ठीक आहे, मिळेल तुला दुसरा चान्स. जस्ट वेट अँड वॉच." दुपारच्या सुमारास अविशा पॅलेसमध्ये अविराज खाली पाणी घ्यायला आला होता. तेवढ्यात घराची बेल वाजली. एका मेडने जाऊन दरवाजा उघडला. बाहेर श्रेया आणि आकृती उभ्या होत्या. अविराजने त्यांच्याकडे असा कटाक्ष टाकला जणू विचारत होता, "कशासाठी आल्या आहात?" दोघी आत आल्या आणि त्याला अभिवादन करत म्हणाल्या, "गुड आफ्टरनून, प्रेसिडेंट राठोड." आकृती पुढे म्हणाली, "प्रेसिडेंट, आम्ही अनुषाला भेटायला आलो. काल तिची तब्येत नीट नव्हती आणि नंतर आम्ही बोललोही नाही, म्हणून वाटलं भेटून जाऊ." यावर अविराज फक्त मान हलवून वरच्या मजल्याकडे इशारा करतो. तसे करताच दोघींनी त्याच्या मानेवर नजर गेली. मानेवर भरपूर लव बाईट्स आणि नखांचे खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याने V-नेक टी-शर्ट घातला होता, त्यामुळे सर्व निशाणे स्पष्ट दिसत होती. पण अविराजला मात्र त्याचा काहीही फरक पडत नव्हता. आकृतीने स्वतःला पटकन सावरलं
आणि त्याचे आभार मानून वर जायला निघाली. पण श्रेया अजूनही तोंड उघडे ठेवून त्या खुणांकडेच पाहत होती. आकृतीने तिचा हात पकडून जवळजवळ ओढतच तिला वर घेऊन गेली. रस्त्यात दोघी एकमेकींकडे पाहून एका वेळी म्हणाल्या, म्हणजे काल रात्री अनुषाने कमालच केली. दोघींनी हायफाईव्ह केले आणि धावतच अनुषाच्या रूमकडे गेल्या. दोघींनीही दरवाजावर नॉक केलं. अनुषा दरवाजा उघडताच त्या दोघी वादळासारख्या आत शिरल्या. श्रेया आणि तिला बेडवर ढकलून तिच्यावर बसली आणि आकृतीने अनुषाच्या ड्रेसचा खांदा सरकवून इकडे तिकडे निरीक्षण सुरू केले. अनुषा स्वतःला झाकत त्रासून म्हणाली, हे काय करताय तुम्ही दोघी? वेड लागले का? मला तुम्ही काय समजला आहात? पण त्या दोघींनी तिचे काहीही ऐकले नाही. त्यांना जे शोधायचं होतं ते दिसताच दोघी उड्या मारत एकमेकींना मिठी मारू लागल्या. अनुषा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिली. अखेरीस तिने दोघींना वेगळं करून विचारलं, कोणी मला सांगेल का नक्की झालं काय आहे? आकृतीने हसत तिच्या मानेला आणि क्लिवेजकडे इशारा करत म्हटलं, आता सगळं नीट सांग. काल रात्री तुझ्या आणि प्रेसिडेंटच्या मध्ये काय काय झालं? श्रेया मध्येच उडी मारत म्हणाली, जे आम्ही विचार करतोय ते खरं आहे का? म्हणजे ते सगळं झालं का? अनुषा काही बोलण्याआधीच श्रेया पुन्हा बोलू लागली, आम्ही तुम्हाला फक्त किस करायला भडकवलं होतं, पण तू तर थेट वर्ल्ड कप जिंकून आलीस. खरं तर अनुषाची तब्येत हा फक्त बहाणा होता. त्या दोघी तर काल रात्रीचं सगळं कळवण्यासाठी आल्या होत्या. अनुषाने दोनही मैत्रिणींच्या कल्पनांना आळा घालत म्हटलं, अगं शांत बसा, जरा मला बोलू द्या. तुम्ही विचार करता तसं काहीच नाही झालं. आणि मग तिने काल रात्रीचं सगळं शांतपणे सांगून टाकलं. सगळं ऐकल्यानंतर आकृती म्हणाली, खरंच अनुषा, तू खूप नशीबवान आहेस. प्रेसिडेंट तुझा किती आदर करतात. तुझा आनंदही त्यांची पहिली प्रायोरिटी आहे. श्रेया पुढे म्हणाली, मला वाटतं प्रेसिडेंट तुला तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त प्रेम करतात. त्यांच्या शब्दांनी अनुषा लाजून लाल झाली. रात्रीचा वेळ, अविशा पॅलेस. श्रेया आणि आकृती निघून गेल्या होत्या. अभिराज आणि अनुषा डायनिंग टेबलवर एकत्र बसून जेवण करत होते. पण अनुषा प्लेटमध्ये फक्त ब्लँच फूड पाहून अनुषाचा चेहरा वाकडा झाला होता. अविराजने तिच्याकडे न पाहताच म्हटलं, जेव. अनुषा व्यंगाने म्हणाली, जेवण कुठे आहे? कुठे आहे जेवण? ती मुद्दाम आजूबाजूला पाहू लागली. मग प्लेटकडे बोट दाखवत म्हणाली, ओ हे, याला तुम्ही जेवण म्हणता? अविराज तिच्या या नाटकाकडे प्रेमाने पाहत होता आणि डोळ्यांनीच हळूच इशारा केला. अनुषा आणखी वाकडा चेहरा करत म्हणाली, हे जेवण नाही, हा छळ आहे. मी आईला सांगणार आहे की तुम्ही मला असं वागवताय. हे जेवण तुम्हालाच शुभेच्छा. ती उठून जाणार इतक्यात अविराजने तिचा हात पकडून तिला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिच्या तोंडासमोर जेवणाचा घास धरला. तिने खट्टू चेहरा करून तो खाल्ला आणि म्हणाली, हे अन्याय आहे. तुम्ही हाताने विष दिलं तरी मी खाईन, माहिती आहे ना? अविराज हसला, तिच्या गालावर किस केला आणि तसंच तिला जेवण भरवत राहिला. जेवण आटोपल्यावर अनुषा त्याच्या मांडीवर बसलेल्या अवस्थेतच खोलीकडे गेली. अनुषाच्या हट्टामुळे आज दोघेही अविराजच्या रूममध्ये झोपणार होते. अविराजने तिला बेडवर झोपवलं आणि म्हणाला, तू झोप, मी थोड्या वेळात येतो. अनुषाने त्याचा टी-शर्ट पकडत त्याला जवळ खिचलं आणि त्यानंतर, रोज एवढ्या उशिरापर्यंत काम करणं गरजेचं आहे का? उद्या ऑफिसमध्ये करशील. आत्ता इथे ये, माझ्यासोबत झोप. अविराज हार मानून टी-शर्ट काढतो, कारण त्याला शर्टलेस झोपण्याची सवय होती आणि तिच्या शेजारी येऊन झोपतो. ती लगेच त्याच्या छातीशी बिलगून डोळे बंद करते आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहू लागते. अविराज डोळे बंदच ठेवून विचारतो,
काय झालं? इतक्या प्रेमाने का पाहतेस? अनुषा हळूच म्हणते. अवी, तुम्हाला नाही वाटत तुम्ही काही विसरलात? अविराज डोळे उघडतो, तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो, आता ठीक? त्यानंतर ती त्याला रागवल्यासारखी पाहत म्हणते, आता हा जुना गुड नाईट किस चालणार नाही. असं? मग काय चालणार? तो भुवई उचलत विचारतो. अनुषा खट्याळ स्मित करत पुढे झुकते आणि त्याच्या ओठांवर किस करते. अविराज डोळे बंद करून तिला साथ देतो. काही वेळानंतर दोघे दूर झाले. ती पुन्हा त्याच्या छातीत बिलगून म्हणाली, असं? ओके. अविराजही तिला मिठी मारत म्हणाला, ओके. पुढची सकाळ. SR एंटरटेनमेंट्स कार्यालयात. अविराज आपल्या खुर्चीत बसून समोर पाहत होता. त्याच्या समोरील खुर्चीत सानिया बसली होती. काउचवर विजय आणि त्याच्या बाजूला ऋषभ बसले होते. अविराजच्या संकेतावर सानिया बोलायला सुरुवात करते. फ्लॅशबॅक सुरू. साहिलचे बोलणं दुर्लक्षित करून अनुषा रागाने म्हणाली, मला तुझ्या कुठल्याही बकवासात रस नाही. फक्त एवढं सांग, मेघाला ट्युशनला कुणी टाकलं? हे ऐकताच साहिलचा चेहरा बदलला. तो अडखळत म्हणाला, आता हा जो काही पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ म्हणजेच सानिया अविराजला साहिलबद्दल सांगत असते. साहिलचं हे सपाट खोटं पाहून सानिया मध्येच आली आणि म्हणाली, ओ खरंच तुला काहीच माहिती नाही? काय अनु बोलते ते? साहिल पुन्हा खोटी स्मित देत म्हणाला, काय झालं तुम्हा दोघींना? अचानक का प्रश्न विचारताय? अनुषाला जेव्हा आणखी सहन होत नाही तेव्हा ती अखेर साहिलला सर्व काही सांगते. हे सर्व ऐकून साहिल थोडा घाबरून स्वतःची थूक गिळतो. मग तो अनुषाचा हात हलकेच पकडत प्रेमाने म्हणतो, जान, आय एम सॉरी. हो, तिचं ॲडमिशन मीच करून दिलं होतं, पण मी कसम खातो फक्त तुला दुखवू नये म्हणूनच मी तुला खोटं बोललो. ती मला सतत विनंत्या करून त्रास देत होती, म्हणून मला नको असूनही तिचं ॲडमिशन घेणं भाग पडलं. पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तिच्या आसपासही जायचं नाही. मग तिनं अचानक कधी तुला अशी काय रिक्वेस्ट केली की तू तिला नकारही देऊ शकला नाहीस? अनुषा आपला राग आवरत म्हणाली. अनुषा तशी ओव्हर प्रोटेक्टिव्ह मुलगी नाही. तिने कधीच साहिलवर बंधन घातली नव्हती. पण तिने ज्या ज्या लोकांना आयुष्यात मनापासून प्रेम दिलं ते सगळे तिला सोडून गेले होते. साहिल हा एकमेव होता त्याला गमावण्याची तिची ताकद नाही. त्यात मेघाच्या इराद्यांची तिला चांगलीच कल्पना होती, कारण दोघी लहानपणापासून एकाच शाळेत होत्या. 2 वर्षांचा ब्रेक झाल्यानंतरही मेघाने अनुषाच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. अनुषा सुंदर, अभ्यासात हुशार आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये नेहमी पुढे असल्यामुळे शिक्षक तिला खूपच प्रेम करायचे आणि हे सगळं मेघाला नेहमीच खटकत होतं. थोडं वाद झाला. साहिलनं माफी मागितली आणि ती भांडणं तिथेच थांबली. सानियाच्या म्हणण्यानुसार पुढची कथा. त्या दिवसानंतर साहिलचं वागणं वेगळंच झालं. जो साहिल दिवसभर अनुषासोबत 20 तास राहायला तयार असे, तो अनुषा फोन करताच कुठलं ना कुठलं कारण सांगून तिला टाळू लागला. हळूहळू त्यांची भेट फक्त कॉलेज आणि ट्युशनपुरतीच मर्यादित झाली. अनुषा दिवसभर हरवलेली दिसायची. मी तिच्याकडे गेले की घरभर गोंधळ घालणारी. अनुषा तिच्या पप्पांच्या फोटोसमोर बाल्कनीतील झोक्यावर बसलेली आकाशाकडे बघत शांत बसायची. 2 दिवसांनी त्यांची लव्ह ॲनिव्हर्सरी होती. अनुषा खूप दिवसांनी उत्साहित दिसत होती. माझ्याशी एक एक प्लॅन शेअर करत होती. ठरलेल्या दिवशी कॉलेजमध्ये साहिलसोबतच्या प्लॅन्सबद्दल विचार करूनही आज तो तिच्यासोबत येऊ शकत नाही, कारण त्याला रात्री फॅमिली फंक्शनला जावं लागणार आहे.
असं त्यानं तिला सांगितलं होतं. मन खट्टू होतं, पण तरी ती कॉलेजला आली. तिने आधीच काही मित्रांना बोलावून एक रिकामा क्लासरूम सुंदर सजून घेतला होता. चॉकलेट आवडत नसूनही साहिलला आवडणारा डार्क चॉकलेट केक मागवला होता. रोजेसचा बुके आणि एक गिफ्ट हातात घेऊन ती त्याची वाट पाहत होती. सकाळी उठून त्याच्या आवडीची पुरी आणि छोले बनवले होते. स्वतःसाठी नाही, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व मित्रांसाठीही वेगवेगळ्या डब्यात पॅक करून आणले होते. साहिलला तिचे बनवलेले छोले पुरी आणि मग तिची स्पेशल मसाला मॅगी खूप आवडायची. सगळेच त्याची वाट पाहत होते, पण वेळ जात होता. अनुषाच्या चेहऱ्यावरची चमक हरवू लागली. ती सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगणार इतक्यात रूमचा दरवाजा हळूच उघडला. अंधारात काही कॅन्डल्सच्या प्रकाशात सर्वांना कळलं साहिल आला आहे. अनुषाच्या उदास चेहऱ्यावर एक हलकीशी हसू उमटली. तिने हातातला बुके घेऊन त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्याच क्षणी प्लॅननुसार आकाशनं लाईट्स ऑन केल्या. संपूर्ण खोली उजळली आणि अनुषाचा चेहरा क्षणात पिवळा पडला. तिच्यासमोर साहिल उभा होता आणि त्याच्या बाजूला मेघा, जी त्याच्या हाताला धरून डोळे मिटून उभी होती. डोळे उघडतच ती साहिलला अजून जवळ घेत म्हणाली, ओ माय गॉड, इथे किती अंधार होता. मी तर खूपच घाबरले होते. ती म्हणाली, अच्छा झालं, तू माझ्यासोबत होतास, असं म्हणत ती साहिलच्या डोळ्यात बघू लागली. अनुषासोबत त्या रूममध्ये असणाऱ्या सगळ्यांचा मूड पूर्ण बिघडला होता आणि सगळ्यांच्या मनात तर साहिलला एकदा संपून टाकावं असं येत होतं. साहिलने सगळ्यांकडे पाहिलं आणि मेघाचा हात हलकेच स्वतःच्या हातातून सोडवत म्हणाला, आता तरी लाईट ऑन आहे ना, तर थोडं लांब उभी राहा. मग त्याने एक नजर रूममधल्या डेकोरेशनकडे व टेबलवरच्या केककडे आणि अनुषाच्या हातातल्या बुकेवर टाकली. हे सगळं काय आहे? कोणाचा बर्थडे आहे का? माझ्याकडून सानिया. आता अजिबात कंट्रोल होत नव्हता. मी पुढे गेले, त्याच्यासमोर उभी राहिले आणि म्हणाले, नाही, कोणाचा बर्थडे नाही, पण आज तो मनहूस दिवस आहे जेव्हा तू असा घाणेरडा माणूस माझ्या अनुच्या आयुष्यात फक्त मित्र म्हणून नाही तर काहीतरी जास्त होऊन आला आणि तिचं सुखाचं आयुष्य हेल बनवलंस. साहिलला माझ्या बोलण्याचं काही विशेष कळलंच नाही. त्याने अनुषाकडे बघत विचारलं, तू काही बोलणार आहेस? मागून आकाश उत्तरला, तिच्याकडे बोलायला काय उरलंय तुझ्यासाठी? स्वतःची ॲनिव्हर्सरी विसरून आलास? तेवढंच नाही तर इथे आलास तरी एकटा नाहीच, तिला घेऊन आलास. मेघा मध्येच चिडून म्हणाली, तुम्ही सगळे साहिलला असं का बोलताय? काही दिवसांपासून हा फार बिझी होता म्हणून विसरला असेल. यात एवढी मोठी गोष्ट काय? आणि मी इथे कशी आले तर तुम्ही त्याला फोन करत होतात तेव्हा मी त्याच्याजवळच होते. तुम्ही सगळे इथे आहात हे कळलं तर मी म्हटलं मीही येते, बस एवढंच. अनुषा शांत उभी राहून सगळं ऐकत होती. तिने मेघाकडे पाहिलं आणि साहिलचा हात धरून त्याला टेबलजवळ नेलं. त्याच्या हातात नाईफ दिली आणि केक कट करण्याचा इशारा केला. साहिलही शांतपणे नाईफ धरतो. अनुषा त्याच्या हातावर आपला हात ठेवते आणि दोघं मिळून केक कट करतात. तिथला माहोल अजिबात चांगला नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गायब झाला होता. केक कट झाल्यावर सगळे आपापल्या जागांवर बसले. मी मेघाकडे गेले आणि विचारलं, आता तरी तुझं समाधान झालं नाही का? चुकून इथे आलीस ठीक आहे, पण राहायचं काय कारण होतं? निघून जाऊ शकली असतीस ना. लाज वगैरे काही असेल तर निघून गेली असतीस. सानिया, अनुषाने अखेर शांतता तोडून मला थांबवलं. मेघा चिडचिडत साहिलकडे एक कटाक्ष टाकते आणि तिथून संतापाने निघून जाते. मेघा गेल्यावर आकाशने माहोल हलका करण्यासाठी म्हणाला, अरे काय रे तुम्ही सगळे, आज तुमचा दिवस आहे आणि तुम्ही असे उभे आहात. तो अनुषाकडे गेला, तिचा हात पकडून म्हणाला,
चल ना, मला खूप भूक लागली आहे. किती छान अरेंजमेंट केले. मी तर दमलोच. चल लवकर जेवण काढ आणि आम्हा गरिबांना पोट भरायला दे. अनुषा सगळ्यांना जेवण आणि केक देते. सगळे खायला लागतात. आकाशने पाहिलं. अनुषा मात्र त्यांच्यापासून दूर एका बेंचवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होती. तो साहिल जवळ जाऊन त्याच्या हातात त्याच्यासाठी सर्व केलेली प्लेट ठेवत म्हणाला, चूक केली आहेस मान्य, पण तिला दुरुस्त करायची असेल तर असं बसून राहून काही होणार नाही. हे घे, तिच्या जवळ जा आणि स्वतःच्या हाताने तिला खायला घाल. खूप प्रेम करते ती तुझ्यावर. प्रत्येक वेळेस तुझ्या चुका माफ करते. साहिल अजूनही टाळणार होता, पण सगळ्यांच्या आग्रहाने तो उठला आणि अनुषा जवळ जाऊन तिच्या शेजारी बसला. त्याने एक घास घेऊन अनुषाकडे पुढे करत म्हणाला, हो मान्य आहे, माझी चूक आहे, पण तुला माहीत आहे ना मी कसा आहे. तू ओळखतेस मला. प्रत्येक वेळी चूक करतो आणि प्रत्येक वेळी तू माफ करतेस. प्लीज मोठी, तुझ्या ना समज बेस्ट फ्रेंडला एकदा अजून माफ कर. अनुषा वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत अचानक म्हणाली, आय लव्ह यू साहिल. साहिल काही क्षण थिजला, मग नजरा चुकवत म्हणाला, चल आता हे खा. अनुषा त्याच्याकडे बघत व्यंगात्मक हसली आणि म्हणाली, हो तू बरोबर म्हणालास. तुला माझ्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही तुला. ती त्याच्या हातातून घास घेते आणि उठून निघून जाते. अनुषाच्या डोळ्यातलं पाणी साहिल नजरा वळवल्यामुळे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याच्यानंतर साहिलही तिथून निघून जातो. मीही त्याच्या मागे गेले, कारण मला त्याच्याकडून खूप प्रश्न विचारायचे होते. त्याच्या मागे जात असताना मी एका रिकाम्या कॉरिडॉरजवळ पोहोचले आणि जे पुढे पाहिलं ते पाहून माझे अक्षरशः श्वास रोखले गेले. मला काही समजत नव्हतं की पुढे काय करावं. जान्हवी स्वतःशीच मनात पुटपुटत होती. ठीक आहे. तसंच त्याच्या समोर गेले की थँक्यू तर काय, साधं हॅलोही बोलता येत नाही मला. आणि माझा कसला दोष. परिस्थितीच अशी करतो की त्यालाच मला सॉरी म्हणायला हवं. असं काही नाही. त्याला मॅनर्स असतील तर ना, माझ्यात तरी आहेत. मी तरी थँक्यू